नमस्कार. आपल्या सर्वांचं विद्याप्रबोधिनी कोल्हापूर ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. 21 जुलैला जो आपण पेपर घेतला होता, ऑफलाईन टेस्ट जी घेतली होती, त्याचा आपण डिटेल व्हिडिओ सोल्युशन्स बघणार आहोत क्वांट या सेक्शनचं. ठीक आहे, तर आजचा सेशन आपण स्टार्ट करूया. चला चेक करा. ठीक आहे, तर हा आहे आपल्यासमोर पहिला क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 1 याला आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर आहे तुमचा Q1 Q2 वरती. Q1 Q2 म्हणजे क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 जे क्वेश्चन येतात ते कंपॅरिझन मध्ये ग्रेटर लेस वगैरे ते आपण बघणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर x ची व्हॅल्यू काढायची तर 25% ऑफ म्हटले. ऑफ म्हणजे गुणाकार करतोय आपण 1/4 इंटू 1/3 33 म्हणजे, आणि इंटू 14 म्हणजे 1/7, ओके, इंटू 12.5 म्हणजे 1/8 इंटू ऑफ x म्हणजे गुणुले x इज इक्वल्स टू आहे 5. बरोबर आहे. तर याचा आहे इक्वल टू 5. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यावर पुढे जाऊन मल्टिप्लिकेशन मध्ये घेणार. तर x इज इक्वल्स टू किती आला पाहिजे इथे? 4 3 7 8 गुणाकार मध्ये जाईल. 5 गुणुले 4 गुणुले 3 गुणुले 7 गुणुले 8. तर x ची व्हॅल्यू गावते 5/20 20 गुणुले 3 60 6 7 42 420 गुणुले 8. तर हे येणार 8 2 16 8 3 8 चौक 32 आणि 33. म्हणजे पहिल्या क्वांटिटीची व्हॅल्यू आली 33 60. बरोबर आहे. नाव सेकंड घेऊया. चला याच्यामध्ये सेकंड क्वांटिटीची व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर इथं थोडाफार पार्ट आपण इरेज करूया. बघा, तर सेकंड क्वांटिटी आपण इथे काढणार आहोत. बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 415y चा क्यूब म्हटलेला आहे. बरोबर आहे. तर इक्वेशन दिलेत आपल्याकडे y इंटू y प्लस 1 इज इक्वल्स टू 6 आहे. तर हे क्वाड्रॅटिक म्हणू शकता तुम्ही. y इंटू y y चा स्क्वेअर प्लस y इंटू 1 टाइम y आणि हे प्लस मायनस 6 म्हणे इज इक्वल्स टू 0. तर 6 चे 2 रूट निघतात. 1 बनवण्यासाठी 3 2 6. तर अधिक 3 वजा 2 म्हणजे अधिक 1 आणि प्लस मायनस प्लस मध्ये जातं क्वाड्रॅटिकच्या रूल नुसार. मग त्यानुसार तर y इज अ पॉझिटिव्ह इंटिजर असं दिलेलं आहे. तर मला सांगा हे मायनस मध्ये जाईल आणि हे प्लस मध्ये जाईल. तर 2 हे माझं इथं उत्तर यायला पाहिजे. तर y ची व्हॅल्यू आली 2. तर मला इथं काय करायला पाहिजे? 415 गुणुले 2 चा क्यूब म्हणजे 8. तर हे मल्टिप्लाय करून घ्या. 8 पंचे 40 8 1 8 4 12 5 1 8 चौक 32 आणि 33. तर ही व्हॅल्यू किती आली तुमची? 3320 आली. तर पहिली व्हॅल्यू ही दुसऱ्या व्हॅल्यू पेक्षा मोठी आहे. तर मला काय म्हटलं पाहिजे? Q1 इज ग्रेटर दॅन Q2. तर उत्तर यायला पाहिजे तुमचं फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. नाव सेकंड क्वेश्चन वरती जाऊया. क्वेश्चन नंबर सेकंड. चला बघा, क्वेश्चन सेकंड मध्ये एबीसी कॅन कम्प्लीट वर्क टाइम अँड वर्कचा क्वेश्चन आहे. इन 5 डेज म्हटलेत. म्हणजे ए प्लस बी प्लस सी हे तिघं जर काम केले तर 5 दिवसामध्ये करतात. पुढे ए बी जर ए आणि बी जर काम करतो म्हटले तर हेच काम ते करू शकतात 8 दिवसामध्ये. आणि बी प्लस सी जर हेच काम करतं म्हटले तर बी प्लस सी हे काम करू शकतात 10 दिवसामध्ये. तर एक काम करा, टायमिंग दिला असेल तर आपण त्याचं एलसीएम काढून वर्क काढतो. तर वर्क काढायचं असेल तर 8 10 आणि 5 चा एलसीएम 40 येतोय. तर ह्या केसमध्ये कॅपॅसिटी गावी तुम्हाला इथे 40/5 म्हणजे 8. 40/8 म्हणजे इथं 5 आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर 40चा 10 भाग दिला तर 4 येते. मग त्यानुसार विचारलेत काय क्वेश्चन आपल्याला? 2 क्वांटिटी नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड बाय ए टू कम्प्लीट द वर्क अलोन म्हटले. तर टाइम टेकन बाय ए जर एकटा काम करतो म्हटलं तर त्याला किती वेळ लागेल? तर काम किती आहे सांगा? 40. तर ए त्याच्या कॅपॅसिटीने करेल. तर ए ची कॅपॅसिटी कशी काढणार? तर ए ची कॅपॅसिटी काढायची तर बी प्लस सी ची कॅपॅसिटी वजा करायला पाहिजे. तर बी प्लस सी ची कॅपॅसिटी 4 येते. तर मी एबीसी तिघांची कॅपॅसिटी 8 आहे. 8 मधून 4 वजा केलं तर ए ची कॅपॅसिटी येते 4 येते. म्हणजे ए ला काम करायला एकट्याला 10 दिवस लागतील. आणि हे आहे क्वांटिटी 1 तुमची. आणि क्वांटिटी 2 नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड बाय सी टू कम्प्लीट द वर्क अलोन म्हटले. तर सी ला एकटा काम करतो म्हटलं त्याला किती वेळ लागेल? टाइम टेकन बाय सी इज इक्वल्स टू, तर हा एकटा काम करतो म्हटला पूर्ण तर सी आपल्या कॅपॅसिटीने करेल. तर ए प्लस बी कॅपॅसिटी वजा करा तिघांच्या मधून. 8 मधून ए प्लस बी 5 वजा केला तर 3 येते. तर ही आहे सी ची कॅपॅसिटी. तर हे ना तुमचं 39 म्हणजे 13.33 म्हणजे 13.1/3 असे म्हणू शकता. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये ही आली सी ची कॅपॅसिटी. तर Q1 आणि Q2 कंपॅरिझन केलं तर ह्याला ए ला वेळ कमी लागतो सी पेक्षा, म्हणजे Q1 इज लेस दॅन Q2 असं म्हटलं पाहिजे. तर ह्या केसमध्ये ऑप्शन बी करेक्ट आहे आपल्या इथे. ऑप्शन नंबर बी इज द राईट वन. ठीक आहे. तर नेक्स्ट पुढच्या क्वेश्चन वरती जाऊया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन 3 बघा. क्वेश्चन 3 मध्ये 20 liters of Savlon taken out from the drum of containing 250 liters of pure Savlon म्हटलेला रिप्लेस विथ वॉटर. रिप्लेसमेंट आणि रिमूव्हलचा क्वेश्चन हा मिक्सचर आणि एलिगेशनचा. ठीक आहे. तर मिक्सचर एलिगेशन नुसार आपल्याला सॉल्व्ह करूया. तर क्वांटिटी लेफ्ट कसं काढतो आपण इथे? क्वांटिटी लेफ्ट चा एक फॉर्म्युला आहे जो तुम्ही स्टडी केला असणार आहे. तर ह्याला म्हणतात इनिशियल क्वांटिटी 1 मायनस क्वांटिटी रिमूव्ड इच टाइम
डिवायडेड बाय इनिशियल टोटल क्वांटिटी ची पॉवर n म्हणजे किती वेळा केला तर इनिशियल क्वांटिटी आपल्याकडे सॅव्हलॉनची होती 250. ओके 1 मायनस प्रत्येक वेळा तुम्ही क्वांटिटी 20 काढायला लागलाय आणि किती वरती काढायलाय तर 250 वरती काढायला आणि ही पॉवर एकदा केला पुन्हा एकदा रिपीटेड 1 मोर म्हणजे दोनदा झालं. तर हे सॉल्व्ह केला की तुम्हाला सॅव्हलॉनची क्वांटिटी किती झालेला आहे अल्टिमेटली सगळं प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला कळेल. तर हे 0 कॅन्सल करा 25 वजा 2 म्हणजे 23/25 आहे. म्हणजे 250 ला जर का मी गुणुले केलो 23/25 ची पॉवर 2 ने तर हे असणार आहे तुमचं 250 गुणुले 529/625. मग त्यानुसार हे 25 गुणिले 25 आहे 25 एक्के 25 शून्य त्याच्यानंतर 5 दोन्ही 10 5 5 25 बरोबर आहे आणि याला गुणले 2 करून भागिले 5 करायचं आहे तर 9 दोन्ही 18 त्याच्यानंतर 2 दोन्ही 4 आणि 1 5 आणि 5 दोन्ही 10 तर ह्याला भागिले 5 करा उत्तर येते 5 दोन्ही 10 5 एक्के 5 5 एक्के 5 5 सक 30 211.6 इतकं सॅव्हलॉन ठेवलेलं आहे. तर आपल्याला विचारले की देन फाइंड द अमाऊंट ऑफ वॉटर किती बाकी आहे त्याच्यामध्ये वॉटर किती बाकी आहे तर वॉटर किती बाकी आहे काढायचं असेल तर 250 मधून जर मी 211 सॅव्हलॉन वजा केलं तर वॉटर एवढं मिक्स झालेलं आहे 211.6 तर 50 मधून जर 11 गेलो तर येतात 39 मधून 0.6 गेले तर येते 38.4 हे माझं उत्तर असायला पाहिजे. 38.4 म्हणजे पहिला ऑप्शन करेक्ट आहे तुमचा ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे तर क्वेश्चन नंबर 3 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन 4 मध्ये हा जो क्वेश्चन तुम्हाला दिसतोय हा ए बी टुगेदर कॅन कम्प्लीट अ वर्क इन 20 डेज म्हणजे अगेन टाइम अँड वर्कचा क्वेश्चन आहे बघा. तर ए आणि बी जर दोघं मिळून काम केले तर हे काम करू शकतात 20 दिवसामध्ये. तर पुढे म्हटलेलं आहे इफ ए इज 50% मोर एफिशियंट दॅन सी तर कॅपॅसिटी सांगितली ए अपॉन बी 50% जास्त म्हणजे 3/2 2 वरती 1 न जास्त म्हणजे 3/2 बरोबर आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे ए इज 50% मोर एफिशियंट दॅन सी आहे ते मी बी घेतलं आणि पुढे दिलेलं आहे तुम्हाला अगेन 20% मोर एफिशियंट दॅन बी म्हटलेलं आहे. तर ए अपॉन बी यायला पाहिजे 20% जास्त म्हणजे 1/5 होते 5 होते 1 न जास्त म्हणजे 6/5 तर हे काम करूया तिघांचा इथं रेशो काढूया आपण. तर ए आणि बी कॅपॅसिटीचा रेशो आहे 6:5 आणि ए आणि सी दिलेलं आहे तुम्हाला 3 ए असेल तर सी 2 पाहिजे. तर हा रेशो कसा काढतो आपण इथं 3 ठेवा इथं 6 ठेवा तर तुमचं 3 दोन्ही 6 दोन्ही 12 येणार इथे साइन त्रिका 18 येणार आणि 5 त्रिक 15 येणार. तर ह्या केसमध्ये हा तिघांचा कॅपॅसिटीचा रेशो आला. तर तुम्हाला विचारलेत काय बघा प्रश्न तर विचारलेला आहे ते देन फाइंड आउट द टाइम रिक्वायर्ड बाय ए अँड सी टू कम्प्लीट द वर्क टुगेदर. तर ए अँड सी जर करतो म्हटले काम तर त्यांना किती वेळ लागेल तो वर्क किती आपल्याला बघा तो वर्क तुम्हाला हेतून गावेल हे कम्प्लीट काम करायला लागले तर ए प्लस बी म्हणजे 20 गुणिले ए प्लस बी 18 आणि 15 तर 15 15 30 आणि 3 म्हणजे 33 आणि डिवायडेड बाय ए आणि सी ची कॅपॅसिटी घ्या ए आणि सी ची कॅपॅसिटी म्हणजे दोघांची घ्या 18 आणि 12 म्हणजे 30 तर भागिले 30 व्हायला पाहिजे 0 0 कॅन्सल 3 1 3 3 1 3 3 1 3 11 दोन्ही 22. तर ए आणि सी जर हे काम करतो म्हटले दोघं मिळून तर 22 दिवसामध्ये हे काम संपेल. ठीक आहे तर 22 माझं उत्तर यायला पाहिजे. तर 22 हे सी ऑप्शन करेक्ट आहे तुमचं आता राईट. चला तर पुढे जाऊया. पुढचा पॉइंट आहे पेनचा कलर आपण तर ब्लॅक घेऊया. ठीक आहे डन. तर पुढचा क्वेश्चन नंबर 4 रेड बॉक्स म्हणजे हा लाईक तुम्हाला प्रोबॅबिलिटीवरती क्वेश्चन दिसेल. तर प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे रेड बॉक्स मध्ये काहीतरी आपल्याकडे येते हा रेड बॉक्स आहे तुमच्याकडे रेड बॉक्स 3 ब्ल्यू त्याच्यानंतर 4 व्हाईट आणि 3 ब्लॅक असे काहीतरी तुमच्याकडे पेन्स आहेत म्हणता येईल आणि दुसरा बॉक्स आहे तुमच्याकडे इन अ ग्रीन बॉक्स नावाचा एक प्रकार येते. तर ग्रीन बॉक्स मध्ये 4 ब्ल्यू आहेत ग्रीन बॉक्स मध्ये 4 ब्ल्यू 3 व्हाईट आणि 3 ब्लॅक आहेत. तर विचारलेत की 1 पेन इज ड्रॉन एट रॅन्डम तर एक पेन जर तुम्ही रॅन्डमली सिलेक्ट केला तर 1/2 येणार तुमच्या इथे प्रोबॅबिलिटी कारण 2 वेगळे बॉक्सेस आहेत. आणि विचारलेत पुढे अजून रॅन्डम प्रोबॅबिलिटी दॅट इज व्हाईट पेन फ्रॉम द रेड बॉक्स. तर व्हाईट पेन रेड बॉक्स मध्ये याची शक्यता सांगा म्हणतात. तर गुणुले रेड बॉक्स आहे तर व्हाईट पेन 4 आहेत तर 4 डिवायडेड बाय टोटल किती आहेत बघा 10 आहेत. तर हे तुमचं उत्तर यायला पाहिजे बे के बे दोन्ही 2/10 म्हणजे 1/5 तर हे माझं ऑप्शन असायला पाहिजे. तर 1/5 म्हणजे ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे ते ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. नेक्स्ट वन पुढचा क्वेश्चन. तर पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन घ्या. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे तो लाईक DI वरती डेटा इंटरप्रिटेशन. तर काही गोष्टी तुम्ही ऑलरेडी लिहून घेतलेल्या आहेत सुरुवातीलाच जेणेकरून इथं वेळ वाचावा. तर बघा इथं हा तुम्ही ग्राफ बघितला असणार आहे क्वेश्चन मध्ये टेस्टमध्ये. तर ह्या केसमध्ये हा जो बारग्राफ दिलेला आहे आपल्याला इथे तर हा बारग्राफ बघतात कसं बघा तर बिटवीन लाईन्स किती आहेत बघायचं. तर 1 2 3 4 आणि 5 आहेत. तर 5 नंतर गॅप कितीचा आहे बघा
तर प्रत्येक नंबरांच्या मध्ये 60 आणि 20 म्हणजे 40 चा गॅप आहे. इथं 40 चा गॅप आहे. तर 40 ला 5 लाईन आहे तर 5 भाग द्या 8, म्हणजे एक लाईन 8 चा फरक क्रिएट करायला लागले. इथे 8 चा फरक क्रिएट करायला लागले, म्हणजे याचा अर्थ 8, 16, 24, 32, 40 असा हा फरक असणार आहे. ठीक आहे, तर हा मी तर पूर्ण सगळी स्टोरी इथं लिहिलेली आहे बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे काय दिलेलं आहे, द नंबर ऑफ एम्प्लॉईज हू वर्क्स इन 5 डिपार्टमेंट, म्हणजे 5 डिपार्टमेंटमध्ये एम्प्लॉईज किती काम करायला लागले हे तुम्हाला इथे दिले. तर ह्या केसमध्ये याच्यामध्ये एक जो तुमचा ग्राफ आहे हा फिमेलांचा आहे आणि एक जो आहे तो हू वर्क्स दोज वर्क्स इन द कंपनी म्हटलेला. नंबर ऑफ एम्प्लॉईज आहे काय आणि फिमेलचा आहे काय, तर हा नंबर ऑफ एम्प्लॉईजचा ग्राफ आहे ब्ल्यू आणि हा जो दुसरा आहे तो हा फिमेलचा आहे. तर उदाहरणासाठी आपण इथं पहिला समजून घ्या के डिपार्टमेंटमध्ये टोटल एम्प्लॉई किती आहे. तर हे बघा हे 400 आहे, 8, 16, 24 अधिक 24 करा 424. इथे मी लिहिले बघा. तर के मध्ये 424 एम्प्लॉई आहेत आणि त्याच्यानंतर एम्प्लॉई जर मधले फिमेल काढला तुम्ही तर हे 8 ला टच होते वरती, म्हणजे 208 या फिमेल आहे. 208 या फिमेल आहे, म्हणजे याचा अर्थ टोटल मध्ये फिमेल वजाला की मेल येतात. म्हणजे 424 मधून 208 काढला तर तुम्हाला इथं मेल किती गावले पाहिजे, 216 गावले पाहिजेत. सेम तसंच एच मध्ये 384 टोटल काहीतरी एम्प्लॉय आहेत, त्यामध्ये फिमेल तुम्हाला 152 दिले तर इथं 152. हे बघा हे 152 आहे, जसं की हा जो पार्ट आहे हा 152 चा पार्ट आहे. कुठलं डिपार्टमेंट आहे एच. हे बघा इथं 160 आहे, 160 मधून 8 काढला की 152 फिमेल आहे. म्हणजे हे तुम्ही ग्राफ समजू शकता. तर ह्याला मी डिकोड करून ऑलरेडी लिहिलेलं आहे जेणेकरून आपल्याला नंबर लगेच घेता येतील. तर पुढे जाऊया. तर पहिला क्वेश्चन याच्यावरती काय विचारलं बघायचं चला. तर पहिला क्वेश्चन आहे, तर फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द रेशियो ऑफ द नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज. मेल एम्प्लॉईज घ्यायचे आहेत मला इथे. मेल एम्प्लॉईज हू वर्क इन एच डिपार्टमेंट. एच मधले मेल आणि रेशिओ सांगायचा आहे कशाचा, एच मधले मेल आणि नंबर ऑफ फिमेल एम्प्लॉईज इन जी मधले फिमेल. तर एच मधले मेल किती आहेत बघूया. तर एच मधले मेल आहेत, एच मधले मेल आहे 232 बरोबर आहे. आणि जी मधले फिमेल तर जी मधले फिमेल म्हटलं तर जी मध्ये फिमेल गावतात 344. जी मधले फिमेल आहेत 344. तर 344 इथे घेऊया 344. तर यांचा रेशिओ सांगा म्हणतात. तर 4 भाग जाईल दोघांना. चला 4 पंचे 20 राहिले 3, 4 8 32 आणि इथं आहे 4 8 32, 4 8 32 2 राहिले, 4 पंचे 20, 4 6 24. अगेन कमी करू शकता दोन्ही वाटलंच तुम्हाला. तर बे दोन्ही 4 92 18 आणि बे चौक 8 बे त्रिक 6. तर माझा रेशो अल्टिमेटली एवढा आला पाहिजे 29 43, जे की इथं दिलेला आहे 29 43. तर हा माझा राईट ऑप्शन आहे 29 43. नेक्स्ट वन, पुढचा क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय म्हणतात, डिफरन्स सांगा म्हणतात. डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ फिमेल एम्प्लॉईज इन डिपार्टमेंट टी. हे बघा टी डिपार्टमेंट मधले फिमेल अँड द नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज वर्किंग इन डिपार्टमेंट के. के मधले मेल पाहिजेत आपल्याला, के मधले हवे मेल आणि ह्यातला फरक सांगायचा आहे. तर टी मधले फिमेल हे बघा टी मधले फिमेल आहेत 216. तर टी मधले फिमेल घेऊया येते. तर टी मधले फिमेल आहेत 216 आणि के मधले मेल आहेत 216. तर मला सांगायचं 216 आणि 216 मधला फरक काढला तर 0 यायला पाहिजे. तर 0 असा ऑप्शन कुठलाच नाही, तर याचं उत्तर काय यायला पाहिजे, नन ऑफ दीज. पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 8. नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज वर्किंग इन द डिपार्टमेंट डब्ल्यू. हे बघा डब्ल्यू मधले मेल इज व्हॉट पर्सेंटेज म्हटलेत. तर हे किती टक्के आहेत कशावरती, नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज वर्किंग इन टी मधले मेल हे किती टक्के आहेत तर गुणुले 100. तर डब्ल्यू मधले मेल घेऊया. डब्ल्यू मधले मेल आहेत इथे दिसतात. डब्ल्यू मधले मेल आहेत 312. तर डब्ल्यू मधले मेल 312. तर डब्ल्यू मधले मेल आहेत 312 भागिले टी मधले मेल. तर टी मधले जर आपले इथं मेल हवे असतील तर टी मधले मेल गावतील 264. ठीक आहे, तर हा नंबर रिड्यूस करा, गुणुले 100 करा. तर याला भाग किती न जाईल, 4 न जाईल दोघांना पण. चला ठीक आहे, तर 4 7 28, 4 7 28 3 झाले, 4 8 32. अगेन 4 5 20, 4 6 24 2 झाले, 4 6 24. अगेन कमी करता येईल 2 नी. तर बे त्रिक 6 92 18, बे त्रिक 6 92 18, बे त्रिक 6 आणि त्याच्यानंतर 39 33 म्हणजे बे 3 1 3 3 त्रिक 9, 3 1 3 3 1 3. तर 13 आहे आणि खाली 11 आहे आणि याला गुणुले 100 आहे. तर समथिंग 1300/11 आहे, म्हणजे 11 1 11 2 राहिले वरचं 0, 11 1 11 परत काहीतरी तुमच्याकडे 9 राहिले वरचे 0, 11 8 118 पण समथिंग माझं उत्तर यायला पाहिजे. तर 118 पण समथिंग म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. ते ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे, बरोबर आहे. चला पुढचा क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये म्हणतात ऍव्हरेज सांगा म्हणतात कशाचा, व्हॉट इज दी ऍव्हरेज नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज वर्किंग इन डिपार्टमेंट टी अँड के.
हे बघा टी आणि के मधले टी प्लस के मधले आपल्याला काय शोधायचं आहे, मेल शोधायचं आहे आणि डिवायडेड बाय 2 करायचं खरं ऍव्हरेज विचारले. तर टी प्लस के मधले मेल, टी प्लस के मधले मेल, तर टी प्लस के मधले मेल जर आपल्याला काढायचे असतील तर टी चे मेल आहे तिथं 264 आणि अधिक के मधले मेल आहेत 216 आणि भागिले तर 2 करा, हे तुमचं उत्तर आहे. तर हे तर 200 200 400 आणि 16 आणि 64 म्हणजे 80, तर हे 280 चे 2 आहे, म्हणजे याला पाहिजे उत्तर माझं 140, सरासरी 140 यायला पाहिजे. तर 140 हे दिलेलं आहे काय तो, तर 140 कॅल्क्युलेशन बरोबर आहे क्या 240, सॉरी 240 बरोबर, 140 नाही 240 आला पाहिजे. कॅल्क्युलेशन परत एकदा व्हेरीफाय करूया. हा तर हे 400 येते बरोबर आहे, 240 आला पाहिजे. तर 240 म्हणजे पर्याय नंबर आपला लागू होणार डी ऑप्शन, पर्याय नंबर डी करेक्ट आहे. करेक्ट. पुढे जाऊया, हा झाला 9वा क्वेश्चन. पुढे 10वा क्वेश्चन. 10 नंबर मध्ये म्हणतात द नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज वर्किंग इन द डिपार्टमेंट जी अँड के. हे बघा जी आणि के मधले मेल काढायला पाहिजे. ओके. आणि पुढे म्हणतात अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंटेज ऑफ मोर ऑर लेस, तर हा नंबर कितीनं जास्त आहे किंवा कितीनं कमी आहे सांगा म्हणतात. कशापेक्षा म्हटलं तर वर्किंग एम्प्लॉईज, मेल एम्प्लॉईज, नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज वर्किंग इन डिपार्टमेंट एच अँड डब्ल्यू. तर एच आणि डब्ल्यू मधले मला मेल घ्यायला पाहिजे मला इथे. चला बघूया जी आणि के मधले मेल किती आहेत. तर जी आणि के मधले मेल, तर जी मधले मेल आहेत 200 आणि के मधले मेल आहेत 216. तर 200 आणि 216 म्हणजे 416, 416 इथं आपण लिहूया 416. तर हा नंबर आहे तुमचा 416 वजा एच आणि डब्ल्यू मधले मेल घ्या. एच आणि डब्ल्यू मधले मेल, तर एच आणि डब्ल्यू मधले मेल म्हणजे एच मध्ये आहेत तिथे 232 आणि 312, 300 आणि 200 532 आणि 12 म्हणजे 44, 32 आणि 12 म्हणजे 44, 544. तर 544 या साईडला घेतला पाहिजे. तर 544. तर हा नंबर ह्याच्यापेक्षा कितीनं जास्त आहे किंवा कमी आहे टक्केवारीमध्ये सांगा. कशामध्ये सांगा म्हटलं, टक्केवारीमध्ये. तरी काम याला कमी करून घेऊया. तर हे कमी केलं तर अल्टिमेटली चालेल किंवा ह्यातला डिफरन्स घेतला तरी पण चालतंय. तर 544 मधून जर कमी 416 काढले तर हे येतात तुमचे 130. तर 130 न कमी आहे का जास्त आहे नंबर, तर हा कमी आहे. कमी आहे किती वरती म्हटलं तर 544 आणि गुणुले 100. तर हे माझं उत्तर यायला पाहिजे. तर अप्रॉक्सिमेटली किती येते बघूया चला. तर याचा अर्थ कमी करू शकतो आपण याला. कितीनं कमी केलं जाऊ शकतं, तर हे आहे 13. 13 कमी होईल का, 13 52 2 राहिले नाही होणार, तर 2 न कमी करूया. मग बे पंचे 10, बे सख्ख 12, बे पंचे 10, बे दोन्ही 4, बे साती 14, बे दोन्ही 4, तर खाली 272 आहे आणि वरती 6500 आहे. 6500 कारण इथं गुणिले 100 आहे आणि भागिले 272 आहे. तर हे कमी करू शकतो आपण 4 ने. तर 4 1 4 2 राहिले, 4 पंचे 4 सख्ख 24, 1 राहिलं, 4 दोन्ही 8, 2 राहिले, 4 पंचे 20, खाली 4 न कमी केला तर 4 पंचे 4 सख्ख 24, 4 8 32 बरोबर आहे. तर 68 न कमी करायचं आहे 14, तर 68 न कमी करायचं तर कितीने जाऊ शकतंय, 6 दोन्ही 12, साइन त्रिका 18, पुढे जाईल 6 दोन्ही 12, तर 6 दोन्ही 12 आणि 3 8 दोन्ही 16, म्हणजे याचा अर्थ 136 2 न जाईल. 162 मधून जर 136 गेलो तर हे येते तुमचं 26. मग 26 आहे आणि पुढे 0 आहे, पुढे पुन्हा 0 आहे. तर पुन्हा 0 असेल तर तुम्हाला म्हटलं पाहिजे 6 दोन्ही 12, साइन त्रिक 18, साइन चौक 24 गुणिले 4 पट म्हणजे अराउंड 24 येते 24. तर हे उत्तर यायला पाहिजे तुमचं 24. करेक्ट आहे का, तर उत्तर यायला पाहिजे रफली 24 किंवा 24. चला तर हा ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे त्याच्यामध्ये, ऑप्शन बी. नेक्स्ट वन, पुढचा पॉइंट 10 नंतर 11. तर 11 नंबर जो क्वेश्चन आहे हा अगेन तुमचा केसलेट टाइपचा क्वेश्चन आहे. केसलेट टाइपचा डीआय दिला आहे. तर केसलेट टाइपचा डीआय आपण इथे सॉल्व्ह करायचा बघा. देयर आर 3 स्कूल्स ए बी सी म्हटले, 3 स्कूल आहेत. टोटल स्टुडंट्स इन ए इज 200 मोर, असं बरंच काय काय दिले. तर 3 स्कूल आहेत तुम्ही म्हणतोय चला, ए बी आणि सी असे 3 स्कूल आहेत. राईट. टोटल स्टुडंट्स इन ए इज 200. हे बघा ए मध्ये टोटल विद्यार्थी किती आहेत 200. त्याच्यानंतर ऍव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट्स इन ए अँड बी, तर ए आणि बी मध्ये जे ऍव्हरेज आहे ते किती आहेत म्हणतात 300. म्हणजे ए आणि बी मध्ये टोटल यायला पाहिजे 3 दोन्ही 600, 600 म्हणजे 600 म्हणजे हे किती यायला पाहिजे 400, हे किती यायला पाहिजे 400. करेक्ट. द ऍव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट्स इन ए अँड बी जे दिलेत ते 300 आहेत. मग 300 डबल 700, काय चुकतंय माझं इथे, हा 600. तर 600 असेल तर ए आणि बी मध्ये तर दोन्ही म्हणून 700 म्हणजे हा 200 तर हा 400. पुढे दिलेला आहे टोटल बॉईज इन सी, टोटल बॉईज इन सी असं काहीतरी म्हणतात ते. तर बॉईज जे आहेत ते आपल्याला जर काढायचे असतील, समजा हे टोटल आहे तर हे बॉईज आहेत
आणि हे गर्ल्स आहेत काय, हे बॉईज आहेत आणि हे गर्ल्स आहेत. तर पुढे म्हणतात ते टोटल बॉईज इन सी इज 75%, 75 विच इज हाफ दॅन दॅट ए म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की टोटल बॉईज इन सी आर 75 म्हटलेलं आहे. टोटल बॉईज इन सी हे 75 आहेत. तर सी मध्ये जे बॉईज आहेत ते 75 आहेत. ठीक आहे, सी मध्ये बॉईज 75 आहेत विच इज हाफ दॅन दॅट इन ए म्हणतात. हे हाफ आहे म्हणतात, म्हणजे डबल करा एचं. तर एच डबल म्हणजे 150 पाहिजे, राईट. गर्ल्स इन ए आर 25% ऑफ बॉईज इन बी म्हणतात. तर बी मध्ये जे बॉईज आहेत त्याचे 25% म्हणजे गर्ल्स असणार आहेत. तर बी मध्ये बॉईज किती आपल्याला माहित नाही. तर बी मध्ये बॉईज आपल्याला किती आहेत माहित नाही आहे. तर आपण इथं असं म्हणत आहे 25% ऑफ बॉईज इन बी म्हटलेलं आहे. याचा अर्थ गर्ल्स इन ए म्हणजे गर्ल्स इन ए म्हणजे हा पार्ट जो आहे तो 25% आहे. तर समजा मी इथं जर हा म्हटलं पार्ट एक्स आहे, तर एक्स वरती 25% म्हणजे 1/4x येणार आहे. 1/4x येणार, करेक्ट. देन टोटल गर्ल्स इन ऑल द स्कूल्स आर 300. म्हणजे सगळ्या स्कूलमध्ये जर गर्ल्स आपण प्लस केले तर हे येतात 300, राईट. तर गर्ल्स इन ए आर 25% ऑफ बॉईज इन बी. ठीक आहे, तर आता हे दोन्ही प्लस केला की हे येते तुमचा नंबर. तर ह्या केसमध्ये 150 अधिक 1/4x बरोबर किती आहे 200 आहे. तर ह्या केसमध्ये 1/4 बरोबर हे तिकडे जाऊन वजा येईल तर 50 येणार. तर 1/4x बरोबर हे 50 येणार. तर 200 येते. हे बघा x ची व्हॅल्यू किती आली तुमच्या इथं 200. तर x ची व्हॅल्यू 200 आली म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की इथं 200 आला पाहिजे, इथं 200 आला पाहिजे, करेक्ट. इथं 200 असेल तर 200चं 1/4 म्हणजे इथं 50 पाहिजे. इथे किती आला पाहिजे 50. इथं फायनल झालं 150, इथं फायनल झालेलं आहे 150, इथं 200 आहे, इथं 400 आहे. ठीक आहे, तर एखादी लाईन काय मिसिंग आहे का अगेन पुढं. टोटल गर्ल्स इन ऑल द स्कूल्स आर 300. सगळी म्हणून काहीतरी 300 आहेत. आता पुढे जाऊया आपण. इथे हा नंबर काढू शकतोय 200 आणि 400. 400 मधून 200 गेले, 400 मधून 200 गेले तर हे असणार आहे तुमच्या इथे 200. कारण टोटल आहे 400, त्यातले बॉईज आहेत 200. आता मला सांगा हे 200 तर हे 50 आहेत, तर रिमेनिंग किती आला पाहिजे 50 आला पाहिजे. कारण टोटल किती बनवायचं आहे 300. आता ह्या पण गोष्टी प्लस करून घेऊया जर पुढे कॅल्क्युलेशन मध्ये येणार असेल तर. 200 300 375 आणि 25 म्हणजे 425. म्हणजे टोटल बॉईज आहेत किती 425. टोटल बॉईज गावतील आपल्याला 450. हे दोन्ही प्लस केलं तर 75 आणि 50 म्हणजे हे आहेत 125. हे आहेत 125. म्हणजे टोटल स्टुडंट्स किती आहेत त्या स्कूलमध्ये 400 500 600 725. 725. तर अशा पद्धतीने आहे. तर आता आपण पुढे जाऊ शकतो. हा पूर्ण केसलेट आपण मांडून घेतला टेबलच्या फॉर्म मध्ये. तर पहिला क्वेश्चन बघा. तर पहिला क्वेश्चन आहे फाइंड द डिफरन्स बिटवीन द गर्ल्स अँड बॉईज. गर्ल्स आणि बॉईज मधला फरक सांगा म्हणतात इन ऑल द 3 स्कूल्स टुगेदर. तर सगळ्या स्कूल मधला गर्ल्स आणि बॉईजचा नंबर काढला तर ह्या 425 आणि ह्या 300. या दोघांच्या मधला फरक डायरेक्टली येतो 125. तर 125 हे माझं इथे उत्तर यायला पाहिजे. 125 हे उत्तर आहे का तर येस. तर पहिला ऑप्शन करेक्ट आहे तुमचा. सी ऑप्शन करेक्ट आहे. चल नेक्स्ट वन पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे टोटल स्टुडंट्स इन ए. टोटल स्टुडंट्स इन ए इज व्हॉट पर्सेंटेज. तर ए मधले टोटल जे स्टुडंट आहेत हे किती टक्के जास्त आहेत किंवा कमी आहेत, किती टक्के जास्त आहेत किंवा कमी आहेत म्हणतात. इज व्हॉट पर्सेंटेज मोर और लेस दॅन द टोटल गर्ल्स इन सी. टोटल गर्ल्स इन सी म्हटलेलं आहे. टोटल गर्ल्स इन सी. सी मधले आपल्याला गर्ल्स काढायचे. तर पुन्हा एकदा बघूया. टोटल स्टुडंट्स इन ए किती आहेत. टोटल स्टुडंट्स इन ए आहेत 200. टोटल स्टुडंट्स इन ए आहेत 200. तर हा नंबर कितीनं जास्त आहे कितीनं कमी आहे पहिला ते बघूया. तर कॅल्क्युलेशन व्हॉट पर्सेंट मोर और लेस दॅन टोटल गर्ल्स इन सी. तर सी मध्ये गर्ल्स किती गावतात. तर सी मध्ये गर्ल्स गावतात आपल्याला इथे 50. सी मध्ये गर्ल्स गावतात 50. तर हा नंबर ह्याच्यापेक्षा जास्त आहे 150. कशावरती म्हटलं तर 50 वरती. तर हे माझं उत्तर आहे 5 त्रिक आणि वरचे 2 डबल 0 100चे. तर 300%. म्हणजे 300%नी ए मधले जे स्टुडंट आहेत हे जास्त आहेत टोटल गर्ल्स इन सी पेक्षा. तर माझं उत्तर आलं पाहिजे 300%. तर ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे याच्यामध्ये. करेक्ट. नेक्स्ट वन पुढे जाऊया. पुढचा पॉईंट पुढे आहे ऍव्हरेज नंबर ऑफ बॉईज इन ए अँड बी इज व्हॉट पर्सेंटेज. ए आणि बी मध्ये जे ऍव्हरेज आहेत, ऍव्हरेज म्हणजे भागिले 2, हा नंबर किती टक्के आहे म्हणतात. किती टक्के आहे कशावरती टोटल स्टुडंट्स इन बी. टोटल स्टुडंट्स इन बी. तर ए प्लस बी भागिले 2 करा. टोटल नंबर ऑफ बॉईज म्हटलेत. टोटल नंबर ऑफ ऍव्हरेज नंबर ऑफ बॉईज म्हटले. ए आणि बी मधले बॉईज किती आहेत. ए आणि बी मधले बॉईज. तर ए आणि बी मधले बॉईज आहेत 200 आणि 150 म्हणजे 350. मग 350 ला आपण जर भागिले 2 केलं तर इथं आपण असं लिहून ठेवूया 350 भागिले 2 म्हणजे हे ऍव्हरेज आहे. तर हा नंबर भागिले व्हॉट पर्सेंटेज ऑफ द टोटल स्टुडंट्स इन बी. तर बी मध्ये टोटल स्टुडंट्स किती आहेत. तर बी मध्ये टोटल स्टुडंट्स आहेत 400.
टोटल स्टुडंट्स आहेत 400, तर हा नंबर 400 वरती किती आहे आणि गुणुले 100, तर 100 एके 100, 100 गुणिले 4 आहे आणि वरती गेला की खाली भागिले 8 होणार, 4 दोन्ही 8, तर 8 न भाग द्यायला 350 ला जर कमी 8 न भाग दिलो, 8 एके 8, 8 चोक 32, 8 चोक 32 राहिले 3 आणि 0, त्याच्यानंतर 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, पॉईंट येणार, 24 गेलं तर 6, 8 45, 8 संग 48, 8 7 56, 4 राहिले 0, 8 5 4, 43.75 हे माझं उत्तर यायला पाहिजे, 43.75, येस, ऑप्शन ई करेक्ट आहे, 43.75 ऑप्शन ई करेक्ट आहे तुमचा इथे, राईट. नेक्स्ट वन, पुढचा क्वेश्चन, पुढचा आपण 15 नंबर क्वेश्चन घेऊया. 13 झालेला आहे, 14 नंबर क्वेश्चन. रेशो सांगायचा आहे, टोटल नंबर ऑफ बॉयज इन बी, टोटल नंबर ऑफ बॉयज इन बी, बी मधले बॉयज आणि रेशो सांगायचा आहे टोटल गर्ल्स इन ए आणि बी, टोटल गर्ल्स सांगायचे ए आणि बी मधले गर्ल्स, ए आणि बी मधले गर्ल्स, तर बी मधले बॉयज घेऊया, तर बी मधले बॉयज आहेत 200, बी मधले बॉयज आहेत 200 आणि ए प्लस बी मधले गर्ल्स, ए प्लस बी मधले गर्ल्स, ए प्लस बी मधले गर्ल्स म्हणजे 250, तर रेशो यायला पाहिजे तुमचा 5 गुणिले 4, 5 गुणिले 5, 4 म्हणजे ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे ते, ऑप्शन नंबर डी, फाईन. नेक्स्ट वन, त्याच्यानंतर पुढे 15 नंबर क्वेश्चन. फाइंड द सम सांगा म्हणतात, सम सांगायचं आहे कशाची, 60% ऑफ टोटल बॉयज, टोटल बॉयजचे 60%, टोटल बॉयज जे असतील त्याचे 60%, ओके, आणि 50% ऑफ टोटल गर्ल्स, 50% ऑफ टोटल गर्ल्स, ठीक आहे. टोटल बॉयज आणि टोटल गर्ल्स पहिला बघूया, टोटल बॉयज आणि टोटल गर्ल्स, टोटल बॉयज आहे 425 आणि टोटल गर्ल्स आहे 300, 425 आणि 300, 425 आणि 300, तर याचा 50% म्हणजे 150 आणि सम सांगायचे तर बेरीज करूया, याचं 60%, 60% म्हणजे किती येतं 42.5 म्हणजे 10% गुणिले 6, 6 पंचे 30, 3, 6 2 12, 13 14 15, 4 त्रिकम 12 आणि 13, तर 135, त्याच्यामध्ये 135 जोडा, 100 आणि 100 200, 50 आणि 35 म्हणजे 85, तर 285 उत्तर यायला पाहिजे, बरोबर आहे कॅल्क्युलेशन. 60% करायचं होतं, 424, सॉरी इथं काय कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे, 6 पंचे 30, 7 3, 6 2 12, 13 14 15, 6 24 आणि 1 25 आला पाहिजे, 225 आहे ना, सॉरी 225, 255 आहे, 255 अधिक 150 म्हणजे हे यायला पाहिजे तुमचं 405, बरोबर, तर 405 म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे, ऑप्शन नंबर बी करेक्ट. ओके, ज्या ज्या ठिकाणी ग्राफ आहे त्या ठिकाणी तुम्ही पॉज करा, पहिले व्हॅल्यूज चेक करा, पहिले व्हॅल्यूज काढा आणि पटकन कॅल्क्युलेशन पुढे बघू शकता, ठीक, पुढे जाऊया. नेक्स्ट वन, आता पुढे अजून एक हा ग्राफ आलेला आहे, ओके, तर बघा, तर हा एक डीआयसीस पार्ट आहे, तर आपण आपल्याला कव्हर करूया, चला बघा, तर ह्या व्हॅल्यूज मी सगळ्या साईडला लिहून ठेवलेत, अगेन वेळ वाचावा म्हणून, मग तरी मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो पहिल्यांदा, बघा, तर ह्या केसमध्ये कशाशी संबंधित हा डी आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन द बार डायग्राम गिवन बिलो म्हटलेला आहे. The following graph represent the percentage distribution of the number of cars sold in 4 quarters of 14-15. 14-15 चे 4 क्वार्टरचा जे सोल्ड डेटा आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे. सोल्ड डेटा जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. 4 क्वार्टर आहे, क्वार्टर 1, क्वार्टर 2, क्वार्टर 3, क्वार्टर 4. आणि पुढे म्हणतात द नंबर ऑफ कार्स सोल्ड इन द 4 क्वार्टर्स आर 1200. बघा, पहिल्या क्वार्टर मध्ये 1200, दुसऱ्या क्वार्टर मध्ये 1000, तिसऱ्या क्वार्टर मध्ये 800 आणि चौथ्या क्वार्टर मध्ये 1500 असा हा नंबर आहे. आणि ह्याच्यामध्ये काय ते मग रेफरी, WMB आणि गौडी असे हे जे टाइप्स ऑफ पुढे कार बनतात त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. आता हा जो पहिला कलर आहे तर रेफरीज आहे, तर हे कसं बघतात बघा, तर हे टोटल 100% आहे. 100% मधला एवढाच पार्ट घ्या, मग 80 ते 100% म्हणजे 20% आहे. 80 100 मधून 80 वजा करता 20%च एवढाच पार्ट आहे. तर हा 20% पार्ट आहे. तर 20% पार्ट तुमचा किती बनतो 1200 वरती, 1200 ते 20% म्हणजे 12 2 24 म्हणजे 240 असं येते. पुढचा पॉईंट, जर मला हा मधला पार्ट काढायचा असेल तर कसं काढला पाहिजे, खालचा आणि हा वरचा वजा करा, खालचा काढून घ्या पहिला. तर खालचा किती म्हणतोय बघा, हा 30%, इथून इथपर्यंत 30% आहे. मग 1200 वरती 30% काढला तर 360 येते बघा, गौडी जे 360 येते. आणि जर का तुम्ही हे 30% आणि हे वरची 20% वजा केला तर 50%, 50% पार्ट हा आहे. तर हा 50% पार्ट म्हणजे 1200 वरती 600. तर अशा सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही काढू शकता, क्वार्टर 1, क्वार्टर 2, क्वार्टर 3 आणि क्वार्टर 4. ठीक आहे, तर ह्या व्हॅल्यूज तुम्ही घेतलेल्या आहेत. नावाचे प्रश्न बघूया. चला पुढे बघा. तर पहिला प्रश्न याच्यावरती, पहिला प्रश्न आहे फाइंड द टोटल नंबर ऑफ WMB सोल्ड. टोटल WMB किती सोल्ड झालेत, तर टोटल WMB किती सोल्ड झाले. तर WMB म्हणजे कुठला पार्ट आहे, हा तुमचा हा सेकंड पार्ट आहे. मे बी
तर WMB मी चेक करतो परत एकदा, तर 1200 वरती 20% म्हणजे हे रेफरीचा पार्ट आहे. त्याच्यानंतर गवडी म्हणजे जातं 30%, 12-36 म्हणजे हे गवडी आहे. हे रेफरीचा पार्ट आहे, हा गवडी आहे आणि हा WMB आहे. मग टोटल WMB तुम्हाला विचारले, मग टोटल WMB म्हणजे ह्या सगळ्यांची ऍडिशन मारा. तर सगळ्यांची ऍडिशन मारली, हाच प्रश्न आहे ना. बरोबर आहे. तर बघा, तर सगळ्यांची ऍडिशन मारली तर 5 6 लास्टला असणार आहे. त्याच्यात 4 आणि 7 म्हणजे 11, ह्याच्याचा 1, 6 7 8 9, 9 आणि 4 येणार 13, 13 आणि 3 16 आणि 17. तर 1700 तुमच्याकडे 15 आलं पाहिजे. 1715, तर 1715 येस. ऑप्शन कुठला करेक्ट आहे? सी करेक्ट आहे, 1715. तर हे माझं उत्तर यायला पाहिजे. सेकंड क्वेश्चन, तर सेकंड क्वेश्चन काय विचारलेला आहे? 17. व्हॉट पर्सेंटेज अप्रॉक्सिमेटली म्हणतात, व्हॉट पर्सेंटेज अप्रॉक्सिमेटली ऑफ द अप्रॉक्सिमेट करायचं, परफेक्ट व्हॅल्यू येणारच नाही म्हणतात, ऑफ द टोटल रेफरी सोल्ड वेअर डन इन द सेकंड क्वार्टर. सेकंड क्वार्टर म्हटलेलं आहे. सेकंड क्वार्टर मध्ये टोटल रेफरी किती सोल्ड केलेला आहे? तर सेकंड क्वार्टर मध्ये जे टोटल रेफरी आहे, हा रेफरीचा पार्ट आहे, हे टोटल आहे तुमची. तर सेकंड क्वार्टर मध्ये रेफरी 300 आहे, 300. मग व्हॉट पर्सेंटेज आहेत, मग टोटल वरती बघा, टोटल किती यायचं? 6 7 8 900, 1000, 1100, 1200 आणि 1300. हे 1300 वरती किती आहे बघा, 1300 वरती किती अप्रॉक्सिमेट म्हणतात. तर इथं 100 आहे, तर 100चे 2 शून्य गेलो, तर 300 ला 13 भाग द्या. 13 1 13, 13 2 26, त्या 4 राहिले आणि वरचं 0, 13 39. अप्रॉक्सिमेट 23 येते, अप्रॉक्सिमेट 23 येतं. तर अप्रॉक्सिमेटली 23 आहे का? 23 येस. ऑप्शन कुठला करेक्ट आहे आपला? हा ए करेक्ट आहे बघा इथं. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे तुमचं. राईट, ऑप्शन ए करेक्ट आहे. पुढे जाऊया, पुढचा पॉईंट हा झाला 17 नंबर क्वेश्चन. पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन 18. फॉर एनी पर्टिक्युलर क्वार्टर्स विच कार रजिस्टर्ड द मॅक्झिमम नंबर ऑफ कार्स सोल्ड. तर प्रत्येक क्वार्टरमध्ये सर्वात जास्त कार कुठल्या टाईपचे कार विकल्या गेलेल्या आहेत असं म्हटलेलं आहे. तर बघूया चला. तर ह्या केसमध्ये मला सांगा, पहिल्या क्वार्टरमध्ये सर्वात जास्त कार ह्या डब्ल्यू वाल्या सोल्ड केले गेलेत, म्हणजे WMB. सेकंड क्वार्टरमध्ये सर्वात जास्त कार ह्या आहेत जी गवडीवाले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये सर्वात जास्त कार सोल्ड केलेल्या आहेत 440. आणि चौथ्या क्वार्टरमध्ये सर्वात जास्त कार सोल्ड केलेल्या आहेत रेफरीवाले. तर सगळ्यात हायएस्ट नंबर कुठले आहेत बघा. पहिल्या क्वार्टरमध्ये 600 आणि रेफरी पण 600 सोल्ड केलेत हायएस्ट, आणि डब्ल्यू पण 600 वाला हायएस्ट पॉईंट आहे. म्हणजे दोघांनी पण सेम सोल्ड केले. तर आर आणि डब्ल्यू दोन्ही आला पाहिजे, आर आणि डब्ल्यू दोन्ही आला पाहिजे. तर ह्याचं उत्तर काय आलं पाहिजे? तर ह्याचं उत्तर आपण काढलेलं आहे काहीतरी. हा, बोथ फर्स्ट अँड सेकंड येणार बघा. डी, बोथ फर्स्ट अँड सेकंड. रेफरी आणि BMW दोन्ही पण आले. WMB दोन्ही पण आले पाहिजे. राईट. चला, क्वेश्चन नंबर 18 झाला. पुढे क्वेश्चन नंबर 19. हाऊ मेनी कंपनीज शोड कन्सिस्टंट इन्क्रीज इन द नंबर ऑफ कार्स सोल्ड थ्रू द इयर. कन्सिस्टंट इन्क्रीज किती कंपन्या अशा आहेत जे आपलं सेल वाढवलेलं आहे? कन्सिस्टंट इन्क्रीज कुठल्या याच्यामध्ये आहे का नंबर? कन्सिस्टंट इन्क्रीज, तर याच्यामध्ये हे कंपनीज आहेत समजा, जे काय असेल ते. कन्सिस्टंट इन्क्रीज आहे का? नाही, कमी झालेलं आहे. पुन्हा 300, परत 400, परत कमी झालेलं आहे. तर पुन्हा 300 400 200 परत कमी झालेलं आहे. तर कुठली कंपनी तर दिसत नाही. कन्सिस्टंट इन्क्रीज मध्ये कुठलीच कंपनी बसत नाही. तर कुठलीच कंपनी बसत नसेल तर याचं उत्तर तुमचं ई मॅच होईल. ओके, किंवा नाही, सॉरी, ई नाही, कॅनॉट बी नाही, 0 यायला पाहिजे. 0. कन्सिस्टंट इन्क्रीज कुठेही नाही आहे. त्या केसमध्ये आपण हे उत्तर देऊ शकतो. चला, पुढचा पॉईंट. पुढे 20. विच कंपनी रजिस्टर्ड द हायएस्ट पर्सेंटेज इन्क्रीज इन द नंबर ऑफ कार्स सोल्ड फ्रॉम क्वार्टर 1 to 4. 1 ते 4 मध्ये कुठली कंपनी हायएस्ट रजिस्टर केलेली आहे असं म्हणतात? क्वार्टर 1 to 4. तर 1 to 4 मध्ये हायएस्ट, तर हे 1 आणि हे 4 आहे. तर हायएस्ट कुठे तुम्हाला दिसते सांगा म्हणतात? हायएस्ट म्हटलं तर हे 240 आहे आणि 60 आहे. तर दोघांच्या मधला फरक काय? पर्सेंटेज विचारलेत का नंबर विचारले आहेत आपल्याला? हायएस्ट म्हटलेलं आहे. तर विच कंपनी रजिस्टर्ड द हायएस्ट पर्सेंटेज, हायएस्ट कंपनीचं नाव सांगायचं आहे. हायएस्ट पर्सेंटेज क्वार्टर 1 to 4. हायएस्ट पर्सेंटेज म्हटलं तर ह्या केसमध्ये हे रेफरी इथं आहे आणि हे इथं आहे बघा. तर मला सांगा, क्वार्टर 1 मध्ये आर वाला 240 सोल्ड झाले होते आणि हे 600 इथं सोल्ड झाले. तर मला सांगा इथे कितीचा फरक पडलाय? क्वार्टर 1 to 4 म्हटलं तर 340चा फरक पडलाय. 340चा फरक पडलाय. कितीवरती म्हटलं तर 600 वरती. तर 6 ने ह्याला भाग द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर हा पॉईंट आहे इथं 600 वरनं 375, तर हे कमी झालेलं आहे. आणि 360 वरनं 525 सोल्ड झालेला आहे. तर हे किती आला पाहिजे? 40 400 500 125 अधिक 40 165 आहे. तर 165 ची ग्रोथ आहे 500 वरती.
525 वरती 525 वरती. तर हे लमसम 5 आहे, तर 5 त्रिक समथिंग हे येणार आणि हे सायनचोक 625 म्हणजे हेच येणार आहे बघा तुमचं, हे पहिलंच येणार आहे, रेफरीवाला पॉईंटच येणार आहे. तर हे सगळ्यात हायेस्ट ग्रोथ दिसेल, तर तुम्ही तर सिलेक्ट करू शकता अशा पद्धतीने, हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. करेक्ट. त्याच्यामध्ये तुमचं उत्तर यायला पाहिजे विच कंपनी रजिस्टर दी हायेस्ट. तर रेफरी हा तुम्ही पॉईंट इथं म्हणू शकता. मधलं बी तर नाहीच आहे, ठीक आहे. आणि पुढं 1 and 3 म्हणतात, हे तर शक्यच नाही डब्ल्यू. ठीक आहे, तर बी हे बरोबर उत्तर यायला पाहिजे. नेक्स्ट वन पुढे जाऊया. आता अरिथमेटिकचे क्वेश्चन आहेत पुढे तुमचे. अरिथमेटिक, तर अरिथमेटिक म्हणजे लाईक तुम्हाला जे कॅल्क्युलेशनचं स्पीड मॅथ्सवाला जो प्रकार सोडला, तर बाकी सगळं अरिथमेटिक आहे, जे की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मेन्स एक्झामसाठी. तर हा जो क्वेश्चन बनतो हा तुमचा बनलेला आहे बायकर कवर फर्स्ट हाफ ऑफ द जर्नी, म्हणजे टाइम अँड डिस्टन्स वरती आहे बघा, टाइम अँड डिस्टन्स. आणि हा नक्कीच फार चांगला क्वेश्चन आहे. अ बायकर कवर फर्स्ट हाफ ऑफ हिज जर्नी विथ स्पीड ऑफ 5x म्हटलेलं आहे किलोमीटर पर आवर, अँड रेस्ट हाफ विथ अ स्पीड ऑफ 5x - 12 किलोमीटर पर आवर. ही ॲव्हरेज स्पीड ऑफ द बायकर ही आहे काहीतरी 53/3 किलोमीटर पर आवर. देन फाइंड दी व्हॅल्यू ऑफ एक्स म्हटलेलं आहे, आणि एक्स चे 4 पेक्षा जास्त आहे म्हणतात. ठीक आहे, तर बघूया चला इथे. तर ह्या केसमध्ये ॲव्हरेज स्पीड म्हटले तर ॲव्हरेज स्पीडचा एक फॉर्म्युला बनतो. ॲव्हरेज स्पीडचा एक फॉर्म्युला बनतो इज इक्वल्स टू 2 times xy डिवायडेड बाय x + y. तर ह्या फॉर्म्युला अप्लाय केले की उत्तराचे फास्ट येऊ शकतं, तर बऱ्याच व्हॅल्यू तर मिसिंग आहेत. x - 12 x माहित नाही तर आपल्या काढणं थोडंसं कॅल्क्युलेशन वाढून जाईल इथे. तर आपण ह्या फॉर्म्युलामध्ये बसूया. x म्हणजे पहिली स्पीड आणि y म्हणजे दुसरी स्पीड. तर इथे बघा 2 times, आणि ॲव्हरेज स्पीड तर ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे, तर इथे बघा ॲव्हरेज स्पीड त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की ते 53/1/3. मग 53/1/3 ला जर आपण सॉल्व्ह केलं, 53/1/3 ला जर सॉल्व्ह केलं तर किती येणार आहे? तर 53 गुणले 3, 3 त्रिक 9, 5 त्रिक 15, आणि वरचे म्हणजे 160 आहे, 160/3 आहे, बरोबर आहे. तर हे आपण इथे लिहू शकतो असं 160/3 बरोबर 2 times x, 2 times म्हणजे 5x आहे पहिली स्पीड, इंटू आणि दुसरी जी येते वेळ हाफ जाते वेळ येते म्हणजे डिस्टन्स तुमचं सेमच आहे, हाफ. तर डिस्टन्स एलिमिनेट होते. तर स्पीड ऑफ दी सेकंड जी आहे तुमची सेकंड ह्याच्यामध्ये तर 5x - 12 आहे. तर 5x वजा काय आहे 12 आहे, 5x - 12. तर ह्या केसमध्ये आणि भागिले काय होणार x + y, म्हणजे 5x मायनस काय व्हायला पाहिजे तर 12 व्हायला पाहिजे. तर हे इक्वेशन मला सॉल्व्ह केलं की उत्तर गावेल. तर 5 दोन्ही 10x मधला हा 0 इकडे जातो, मग त्यानुसार हे ना तुमचे किती 16/3 बरोबर. तर हे x आहे, x इंटू 5x म्हणजे x² येणार, आणि हे याला मल्टिप्लाय होणार 5 त्रिक 15. तर ह्याला आपण असं म्हणू शकतो 15x², आणि वजा तर वजा x म्हणजे 12 त्रिक 36x येणार आहे, बरोबर आहे. आणि कॅल्क्युलेशन मध्ये 5 + 5 10x, आणि वजाचे किती येणार आहे तुमचे 12 येणार, बरोबर. तर ह्या कॅल्क्युलेशन नुसार आपण जर सॉल्व्ह केलं तर हे ह्याला मल्टिप्लाय होणार अगेन, म्हणजे हे येणार किती बघा, किंवा ह्याला व्हॅल्यू आपण इथे सेम ठेवूया 15x² वजा 36x बरोबर ह्याला 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं पाहिजे का? हा 15x बरोबर, हा हे पहिला आपण काय करूया, सॉल्व्ह करून घेऊया. कॅल्क्युलेशन काय राहिलेलं आहे माझं इथे 5 त्रिक 15, परत एकदा मी चेक करतो पुन्हा एकदा. 5 दोन्ही 10, 10 मधला गेला तर x² आहे, 5x 5 त्रिक 15, 3 तर गायब झालेला आहे, बरोबर आहे. तर 3 इथून गेलेलंच आहे, डन. तर ह्या केसमध्ये हे इकडे येणार, बरोबर आहे. तर 16 गुणुले 10 म्हणजे 160 आहे, 160x आहे, वजा 12 गुणले 16, 12 × 5 = 60, 12 तर 12 ने 7 म्हणजे 19, 192 आहे बघा, 192 आहे. तर ह्याला आपण क्वाड्रॅटिक बनवूया म्हणजे कॅल्क्युलेशन इझी होईल. तर क्वाड्रॅटिक बनवायचं म्हटलं तर ह्या केसमध्ये ह्याला आपण इकडे घ्यायला पाहिजे, प्लस मायनस होईल. तर ह्या केसमध्ये 15x² वजाचे हा नंबर वजा अधिक 160 इकडे जाऊन वजा होणार, तर वजा 36 आणि वजाचे 160, 17 80 90 196 येते, वजाचे 196 x येणार, बरोबर आहे. आणि हा नंबर इकडून मायनसचा प्लस होईल, प्लसचे किती आहेत सांगा 192, बरोबर किती आलं हे 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं पॉवर 2 वाला. तर 192 गुणले 15, आणि याचे कोएफिशियंटनं 15 भाग द्यायला पाहिजे, आणि याचे फॅक्टर असे पडले पाहिजे जे कॅल्क्युलेशन -196 येते. इथे मी लिहितोय बघा. तर ह्या दोघांचा गुणाकार क्वाड्रॅटिक इक्वेशन नुसार जे काय असेल 192 गुणिले 15, तर याचे फॅक्टरायझेशन केलं तर 192 येतं 24च्या टेबलमध्ये, 24 अट्टे आहे, मग 24ला मी 12 दुनी 24 म्हणतो, आणि 24 गुणले 8 आहे, आणि त्यानुसार हे तर 3×5 = 15, 3×5 = 15 फॅक्टरायझेशन नुसार. मग त्यानुसार आपल्याला एका साईडला बनवायचं आहे 196 आहे, म्हणजे एका साईडला मी 16 घेतो, 8 दोन्ही 16, आणि 12 2 32 36, 36 गुणले 5 म्हणजे 180. तर 180 आणि 16, 180 आणि 8 दोन्ही 16, तर हे माझे दोन असे
रूट्स इथे निघतील. आणि ज्याला कोएफिशियंटना डिवाइड करायला पाहिजे, तर कोएफिशियंटना डिवाइड जर केला तर कोएफिशियंट आहे किती तुमचा इथं 15 आहे. तर ह्याला पण 15 भाग द्या आणि ह्याला पण 15 भाग द्या. पण काय ते सांगितलं x ची व्हॅल्यू काढा आणि x हा 4 पेक्षा जास्त पाहिजे. 4 पेक्षा जास्त पाहिजे तर ही ती व्हॅल्यू x पेक्षा 4 जास्त असेल तर ही देणार आहे. 15 1 15 राहिली तुमच्याकडे किती 3, 15 दोन्ही 30, तर 15 30 म्हणजे 12. तर माझं 12 हे उत्तर आलं पाहिजे. तर 12 म्हणजे ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. तर एकदम चांगला क्वेश्चन होता. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नेक्स्ट तुम्ही पॉज करून बघू शकता पुन्हा वाटलंस. देन पुढचा पॉईंट नंबर 22 हा झाला क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 नंतर क्वेश्चन नंबर 22 बघूया. तर 22 मध्ये नंबर ऑफ ग्रीन बॉल्स इन अ बॅग. अगेन हा क्वेश्चन तुम्हाला दिसतो प्रोबॅबिलिटीवरती. तर नंबर ऑफ ग्रीन बॉल इन अ बॅग आहेत काहीतरी 6 मोर दॅन म्हणतात. ग्रीन बॉल आहेत, रेड बॉल आहेत आणि पुढे म्हणतात नंबर काहीतरी ब्ल्यू बॉल आहेत. तर काय म्हटले बघा, नंबर ऑफ ग्रीन बॉल जे आहे ते 6 मोर दॅन द नंबर ऑफ रेड बॉल. तर रेड बॉल जर x असतील तर हे 6 न जास्त आहेत म्हणजे हे +6 आहे. बरोबर आहे. आणि विच इज 2 लेस. रेड बॉल जे आहे ते 2 लेस आहेत कशापेक्षा, ब्ल्यू बॉल पेक्षा. म्हणजे ब्ल्यू बॉल जे आहेत ते +2 असणार, +2 असणार, x पेक्षा +2 असणार. 2 न कमी रेड आहे. आणि पुढे म्हटलेले टोटल नंबर ऑफ बॉल्स इन द बॅग 50 आहे. तर ह्या सगळ्यांचे ॲडिशन मारलं तर हे टोटल काहीतरी 50 आहेत. टोटल 50 आहेत. मग टोटल 50 म्हणजे कसं येणार आहे बघा, 1 2 3 3x अधिक 3 7 2 8 बरोबर 50. मग त्यानुसार 3x बरोबर 50 मधून 8 गेलं तर 42. म्हणजे x बरोबर 3 1 3 3 1 12. x बरोबर 14 आहे. x बरोबर किती येतं 14. तर प्रश्न काय विचारलेला आपल्याला इथे, द प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉविंग 3 डिफरंट कलर balls when 3 balls are drawn from the bag will be म्हटलेलं आहे. तर x बरोबर तुमच्या इथे काय ते 14 आलेला आहे. तर ह्या केसमध्ये 3 वेगवेगळे कॅल्क्युलेशन आपल्याला हेच करायचं होतं का. तर x बरोबर 14 असेल तर मी 14 म्हणतो. तर हे 14 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आहे तुमचं 14 अधिक 6, 14 अधिक 6 20 आहे. आणि हे तुमचं आहे 14 अधिक 2 किती 16. आता पुढे प्रश्न विचारले, then probability of drawing 3 different color balls when the 3 balls are drawn from the bags will be. तर probability सांगितलं 3 different ball आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. तर ठीक आहे, 14 मधला कुठला पण एक, 3 वेगळे घ्यायचे आहेत ना, ह्यातला एक. तर 14 मधला कुठला पण एक कॉम्बिनेशन आहे, कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला इंटू 20 मधला कुठला पण एक इंटू 16 मधला कुठला पण एक. आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे टोटल डिवाइडेड बाय 3 घ्यायचे आहेत. मग टोटल किती बनतं हे 20 30 40 आणि 50. 50 मधले कुठले पण 3. तर हा फॉर्म्युला सॉल्व्ह केला की तुमचं उत्तर येते. बरोबर आहे. तर ही तुमची प्रॉपर्टी आहे. तर NC1 ची व्हॅल्यू किती येते, NS येते. म्हणजे ऍक्च्युअली हे कॅल्क्युलेशन कसं पाहिजे, 14 गुणुले 20 गुणुले किती आला पाहिजे 16 भागिले 20 ला 3 वेळेस मागून या, 20 गुणुले 49 गुणुले 48 आणि 3 फॅक्टोरियलला डिवाइड करा म्हणजे 6. तर 6 वर जर मल्टिप्लाय होणार. तर हे सॉल्व्ह करा तुमचं उत्तर येतं. इथं जे काही ऑप्शन दिले ते मॅच व्हायला पाहिजे. तर कुठला ऑप्शन येते बघूया. तर कमी करायचं म्हटलं तिथं काय काय कमी होऊ शकतंय, 0 ला 0 कॅन्सल करूया. त्याच्यानंतर 7 दोन्ही 14 7 7 49. बरोबर आहे. पुढचा पॉईंट आहे तुमच्याकडे येते 16 1 16 16 32 16 त्रिक 48 3 1 3 3 दोन्ही 6. तर वरती राहिलं बे दोन्ही 4 आणि खाली आहे 7. खाली काय आहे तुमचं काय राहिलेलं आहे ते सिम्पली 7 5 35 7 5 35. तर उत्तर आहे 4/35 4/35 म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. राईट. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23 नंबर क्वेश्चन करायचा आपल्याला इथे. पार्टनरशिप वाला काहीतरी हा क्वेश्चन आहे बघा. बिझनेस मध्ये म्हणतात A and B enter into partnership business into a business with initial investment of ₹840. चला A आणि B 840 रुपये आणि किती घेऊन आले 720. तर हा A आहे आणि हा B आहे. हा 840 घेऊन आलाय आणि हा काहीतरी 720 रुपये घेऊन आलाय. करेक्ट आहे रिस्पेक्टिव्हली. आफ्टर 5 months A ऍडेड. 5 महिन्यापर्यंत हा काही कॅपिटल चेंज केला नाही. अमाऊंट इंटू टाइम इज इक्वल्स टू प्रॉफिटचा रेशो येतो. बरोबर आहे. 5 महिन्यानंतर हा ऍड केला A किती याच्यामध्ये, A ऍडेड 185 म्हणजे 840 अधिक त्याचं 185 झालं. आणि मला सांगा हा काही चेंजेस केलाय का, B न बघायचे चेंजेस केलेत 5 महिन्यानंतर. तर हा विड्रॉ केला 145. तर हा 720 मधून विड्रॉ केलाय 145 रुपये 145 रुपये. आणि हे किती महिन्यासाठी पुढे इन्व्हेस्टमेंट आहे त्याची, प्रॉफिट ऍट द एंड ऑफ द 9 months म्हणतात. 9 months नंतरच्या प्रॉफिटचा रेशो आलेला आहे. तर ऑलरेडी 5 महिने झाले तर पुढे हे कॅपिटल त्यांचं 4 महिन्यासाठी आहे. 4 महिन्यासाठी. तर हे सॉल्व्ह करा, प्रॉफिटचा रेशो येतो. तर प्रॉफिटचा रेशो येतो. तर हे पहिला सॉल्व्ह करून घेऊया. तर याच्यामध्ये सॉल्व्ह केलं तर काय काय येणार आहे 900. हे बघा
5 आणि 0 म्हणजे हे 5, त्याच्यानंतर ऍड केलेलं आहे आणि एकदा विड्रॉ केलेलं आहे. बरोबर. 8 आणि 4 12, हाच्याचा 1 8 9 आणि 10, तर 1025 आहे. 1025 गुणिले 4 आहे. ठीक आहे, पहिला सॉल्व्ह करून घेऊया. देन पुढं ह्यातनं हे वजा करायचं आहे. 0 मधून 5 गेले 5, हाच्याचा 1, 2 मधून 4 आपल्याला घालतो, 2 मधून 5 घालवला पाहिजे, तर हे ना 7. बरोबर आहे. आणि अगेन इथं जर हाच्या दिलं तर 7 मधून 2 गेले 5 येतात, तर हे 575 येते. 575 गुणिले 4 येते. मग त्यानुसार हे आपण सॉल्व्ह करून घेऊया. कॅल्क्युलेशन किती येते बघा. तर हे येते ना तुमचं 5 गुणिले 0, त्याच्यानंतर 25, हाच्याचे 2, 8 पंचे 40 आणि 2 येणार तुमचं 42. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये हा नंबर प्लस करा, हा मल्टिप्लाय करू, तर हा मल्टिप्लाय करून प्लस केलं किती येते 25, हाच्याचे 2 आणि 4 2 8 9 10 आणि 10 जो 40 आणि 41 समथिंग काहीतरी येते 4100. म्हणजे याचा अर्थ 3 आणि 8 8300 आलं. हे टोटल प्रॉफिटचं युनिट्स एवढे निघतात एचे. तसे याचे किती निघतात 5 गुणिले 0, 5 2 10, 7 5 35 आणि 36. आणि ह्याच्यानंतर ह्याचा विचार केला तर याला गुणले 4 करायला पाहिजे. याला गुणले 4 म्हणजे 25, 7 आणि 4 28 आणि 2 30, 25 आणि 2 20 आणि 3 23 येते काहीतरी, तर हे 2300 याच्यामध्ये ऍड करा. तर हे येणार 9 3 2 5 5900 आणि 2 0 2 0 कॅन्सल करा याच्या. म्हणजे प्रॉफिटचे जे युनिट निघतील हे 83 आणि खालचे काहीतरी 59 आहेत, खाली 59 आहे. मग प्रश्न आपल्याला विचारला येते इफ प्रॉफिट अर्न ऍट द एंड ऑफ द 9 मंथ्स, दोघांचा मिळून जो प्रॉफिट आहे तो 56,800 आहे. मग दोघांचा मिळून म्हणजे 2 युनिट प्लस करा, 2 युनिट आपण इथे प्लस करूया. तर माझ्याकडे जागा नाही, इथे घेतो. तर 2 युनिट प्लस केलं तर हे किती येते 9 10 11 12, हाच्याचा 1, 8 आणि 5 13 आणि 14, 142 युनिट येते. तर 142 युनिट म्हणजे किती दिलेलं आहे 56,800. 56,800 14 2 8 14 14 56 बेचोक 8 म्हणजे बरोबर 4 पट आहे बघा. आणि वरचं 0 400, 1 म्हणजे 400. तर प्रश्न विचारलेत की आपल्याला डिफरन्स सांगा म्हणतात, शेअर ऑफ ए आणि बी म्हणतात, दोघांच्या मध्ये फरक सांगा म्हणतात. या दोघांच्या मध्ये कितीचा फरक आहे बघा 60 70 80 23 24, दोघांच्या मध्ये 24 युनिटचा फरक आहे. मग 24 म्हणजे किती, तर 24 गुणिले 4 करा 96 आणि वरचे 2 0 9600. तर 9600 म्हणजे ऑप्शन आपला कुठला करेक्ट आहे, ते डी करेक्ट आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. डी इज द राईट वन. पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 बघा. 24 मध्ये काय दिले, ए हु इज 25% मोर एफिशियंट दॅन बी. टाइम अँड वर्कचाच क्वेश्चन आहे. ए हु इज 25% मोर एफिशियंट दॅन बी म्हणतात. 25% जास्त म्हणजे 5/4, कारण 25% म्हणजे 1/4, 25% जास्त म्हणजे 5/4, 4 वरती 1 न जास्त. तर ए अपॉन इथं बी घेऊया. 25% जास्त म्हणजे 5/4. पुढचा पॉइंट आहे can complete 20% more efficient than B can complete a work in 16 days. Can complete a work in 16 days. म्हणजे A एकटा काम केला तर 16 days मध्ये संपते. तर हे टोटल वर्क आहे तुमचं. बरोबर. A and B started work together but B left after 5 days. म्हणजे याचा अर्थ असा आहे A आणि B दोघांनी काम चालू केलं. ओके. आणि ह्या दोघांनी किती दिवस काम केलं 5 दिवस काम केलं आणि त्याच्यानंतर काम सोडलाय. कोण काम सोडलाय B सोडलाय. द रिमेनिंग वर्क इज कम्प्लीटेड बाय A. तर राहिलेलं काम A आपल्या कॅपॅसिटीने केलं आणि तो किती दिवस केला माहित नाही, एक्स दिवस केला. ओके. तर विचारत की फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. व्हॅल्यू ऑफ एक्स सांगा म्हणतात. तर हे दोन्ही वर्कच आहे तुमचं. तर कॅपॅसिटी इंटू टाइम इज इक्वल्स टू वर्क येते तुमचं. मग त्यानुसार ह्या दोघांना इक्वेट करा, व्हॅल्यू काय होतात. तर 16A म्हणजे 16 गुणुले ए आहे बघा. ए ची व्हॅल्यू माहिती आहे 5 आहे. 16 गुणिले 5 इज इक्वल्स टू 5 गुणुले ए प्लस बी. 5 आणि 4 9. ओके. आणि अधिक एक्स गुणुले ए म्हणजे 5x आहे. 16 पंचे 80, 9 5 45 अधिकचे 5x. तर हे 45 इकडून वजा होईल. तर 80 मधून जर 45 गेलो तर 35 येणार आणि 35 बरोबर 5x आहे म्हणजे x बरोबर 7. x बरोबर 7. 5 7 35 7. डी ऑप्शन आपला करेक्ट आहे. डी ऑप्शन करेक्ट आहे. राईट. चला पुढे जाऊया. नेक्स्ट वन. एव्हरेज ऑफ 20 नंबर्स इज x. 20 नंबरांचा ऍव्हरेज आहे x. ठीक आहे. ऍव्हरेज ऑफ 20 नंबर्स इज x. तर 20 नंबरांचा ऍव्हरेज आपल्याला x दिलेला आहे. ठीक आहे. इफ ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 12 नंबर्स इज 72. फर्स्ट 12 नंबर्स इज 72 म्हणतात. तर पहिले जे 12 नंबर आहेत त्यांचा ऍव्हरेज आहे तो 12.5 आहे. ठीक आहे. तर 12.5 असेल तर आपल्याला असं लिहिलं त्यांची टोटल ऍडिशन काढूया येते. बघा. ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 12 नंबर्स 12 नंबर आहेत. 12 गुणुले 72 पॉईंट जर 5 केला की ही टोटल सम गावते 12 नंबरांची. लास्ट 5
वाईल ॲव्हरेज ऑफ लास्ट फाईव्ह म्हणजे 5 गुणुले 5 नंबरांची ऍडिशन किती गावेल शेवटची 5 गुणले 84 पॉईंट किती गावणार सांगा 8. नाव पुढे 14वा 15वा नंबर तुम्हाला दिलाय 14वा 13वा 14वा 15वा दिलाय तर 13वा नंबर कुठला आहे म्हणतात ते 13वा नंबर आहे ते 3x वजा 49 3x वजा 49 त्याच्यानंतर 14वा नंबर आहे x अधिक 52 x अधिक किती आहे 52 आणि 15वा नंबर आहे 183 15वा नंबर आहे 183. ठीक आहे तर हे सगळे नंबर आहेत तर फाइंड द 14th नंबर म्हटले मग असं असेल तर मग 14वा नंबर सांगा म्हणतात. आता मला सांगा ह्या सर्व नंबरांचा ऍव्हरेज किती आहे म्हणतात ते ऍव्हरेज आहे x आहे तर टोटल 20 नंबर आहेत तर इकडं भागिले जर मी 20 केलं तर 20 गुणले x म्हणजे 20x ते 20x बरोबर व्हॅल्यू आहे ना सगळ्यांना सॉल्व्ह करावं लागेल इथे तर पर्याय नाही आहे कारण आपल्याकडे इथं व्हॅल्यूज दिलेली नाही आहेत तर 12 पंचे 60 हातच्याचे 6 पॉईंट आला 12 दुनी 24 24 आणि 6 30 येते हातच्याचे 3 12 सत्ते 12 पंचे 60 12 संग 72 12 सत्ती 84 84 आणि 3 येते 87 म्हणजे हे किती आलं 870 कॅल्क्युलेशन बरोबर आहे म्हणे अधिक अधिक 8 पंचे 40 हातच्याचे 4 पंचोक 20 20 आणि 4 24 हातच्याचे 2 8 पंचे 40 आणि 2 42 तर हे ना तुमचं 424 काहीतरी 424 आणि अधिक ह्याच्यामध्ये तिसरा नंबर आहे तुमच्या समोर 3x वजा 49 अधिक x 52 आणि अधिकचे 183 तर x व्हॅल्यूज काढा इथे 20x आहे बघा मला सांगा हे 3x आहे आणि अधिक x आहे म्हणजे 4x आहे 4x इकडून वजा होणार 20 मधून 4x गेलं तर 16x ची व्हॅल्यू येणार 16x ची व्हॅल्यू काय ते बघूया तर ह्या केसमध्ये सगळ्यांना प्लस करून घेऊया मायनस कुठं आहे का मायनस पण आहे तर सगळ्यांना पहिल्यांदा आपण प्लस केले की 49 आहेत ना ओव्हरऑल वजा करा तर 0 अधिक 4 0 अधिक 4 4 अधिक 2 6 6 7 8 9 आले एका साईडला ठीक आहे त्याच्यानंतर आणि 7 आणि 2 8 9 9 आणि 8 8 16 17 हातच्याचा 1 आणि पुन्हा 8 आणि 4 12 12 आणि 1 म्हणजे 13 आणि 14 तर हे किती आलं 1479 आणि त्यातनं मला घालवायचं किती 49 तर यातनं 49 घालवला तर हे येणार तुमचं 1430 1430 ला भाग द्या 1430 ला 16 भाग द्या 100 व्हॅल्यू येते तर ह्याला 16 भाग दिलं तर 16 1 16 पॉईंट मध्ये काय एक्झॅक्ट आहे पॉईंट मध्ये पण आलेलं आहे तर बघूया झालं 16 गुणुले 16 1 16 देन डायरेक्टली भाग जाईल का तर कॅल्क्युलेशन बरोबर केलेत का एकदा व्हेरीफाय करूया कारण इथं नन ऑफ दिस ऑप्शन नाही आहे आपल्यासमोर तर याच्यामध्ये 14 गुणले डायरेक्टली तर भाग गेला तर 14 पंचे 7 14 98 14 7 98 94 14 गुणले 16 गुणले 9 म्हणजे 144 पण 9 असं आहे का यस आहे तर कदाचित मॅच होत असणार आहे 16 गुणले 9 येतात समथिंग 144 पण 144 पेक्षा कमी आहे तर याचा अर्थ कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकले असणार आहे एकदा व्हेरीफाय करूया वन सेकंड इथं व्हेरीफाय करूया तर 12 पंचे 60 आहे 12 पंचे 60 हातच्याचे 6 पॉईंट आला 12 2 24 12 2 24 आणि 6 तर 30 येते हातच्याचे 3 आले 12 7 84 84 85 80 87 तर हे येणार तुमचं 870 जे की बरोबर आहे अधिक 8 पंचे 40 आहे 8 पंचे 40 हातच्याचे 4 25 आणि 4 24 पाहिजे हातच्याचे 2 आणि 8 पंचे 40 आणि 2 42 तर हे ना तुमचं 424 जे की बरोबरच आहे 424 बरोबर आहे आणि अधिक 3x आणि 4x म्हणजे 4x आला 4 कडे गेले की 16x येणार आहे 16x बरोबर तर मी डायरेक्टली तर वजा 49 म्हणूया वजा 49 तर इथे इरेज करतो सगळ्यांना वजाचे 49 आणि अधिकचे 52 आहे वजाचे 49 आणि अधिकचे 52 आणि अधिकचे 183 आहे वजाचे 49 आणि अधिकचे 52 तर हे जर सॉल्व्ह केला तर अधिकचे किती येतात 3 येतात अधिकचे 3 येतात ठीक आहे मग हे म्हणूया 3 हे सॉल्व्ह झालेलं आहे 3 आणि 3 6
6 आणि 4, 6 आणि 4 10 म्हणजे लास्टला 0, हातच्याचा 1, 8 8 आणि 2 10, 8 9 10, 10 आणि 7 येते 17, 17 आणि 1 18, हातच्याचा काहीतरी 1 आला पुन्हा, 1 आणि 4 5, 5 आणि 8, 8 आणि 5 13, 13 आणि 1 14, तर 1480 आहे. मे बी इथंच काहीतरी मिस्टेक झाली होती. भागलेला 16 करा. 16 गुणले 9, 16 9 44 आहे, 16 9 44 आहे. त्याच्यानंतर आले 4 0, 16 2 32 म्हणजे 92 पॉईंट समथिंग जे बरोबर आहे. 92 पॉईंट समथिंग म्हणजे ऑप्शन नंबर तर बी करेक्ट आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे आपला, करेक्ट. तर ऑप्शन बी करेक्ट आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट आता आलेलं आहे सिम्प्लिफिकेशन. व्हॉट विल कम इन केस ऑफ द क्वेश्चन मार्क म्हणजे सिम्प्लिफिकेशन. एक्झॅक्ट व्हॅल्यूज काढायचे आहेत, अप्रॉक्सिमेट नाही. तर सिम्प्लिफिकेशन मध्ये तुम्ही डिजिटल रूट मेथडने जाऊ शकता. ओके, जर कॅल्क्युलेशन हेवी असेल मला डिजिटल रूट मेथडनच करतोय. 8 आणि 4 12, 12 म्हणजे 3 येते, 3 म्हणले 5 आणि 2 7 आहे, अधिकचे 9 ला कशामुळे 9च येतं, 6 9 54, 54 म्हणजे 9, डिजिटली 9 येते, तर 9 म्हणजे 0 असं जाता मध्ये, आणि वजा 8 गुणुले 3 आणि 4 आहे, तर 9 ला घेतला नाही तरी पण चालतंय. 7 2 14, 7 1 21, 21 म्हणजे 3 आणि 3 मधून 8 चोक 32, 32 म्हणजे 5, 32 म्हणजे 5, 3 आणि 2 5, तर 3 मधून वजाचे 5 केला तर वजाचे 2 येतात म्हणजे अधिकचे 7, तर 7 जी व्हॅल्यू होते ते माझं उत्तर करेक्ट आहे. तर याच्यामध्ये 7 कुठं गावते का, कॅल्क्युलेशन बरोबर आहे का. वन्स अगेन 8 7 आणि 2 8 15, पुन्हा एकदा आपण व्हेरीफाय करूया या गोष्टीला. एकच मिनिट. पुन्हा एकदा व्हेरीफाय करूया. 8 आणि 4 12 आहे बघा, हे 8 आणि 4 12, 12 म्हणजे 3 येते आणि 3 गुणले हे 7 आहे. पर्सेंटेजला आपण खाली 100ची व्हॅल्यू 1 येते डिजिटली, म्हणजे आपण त्याला इग्नोर करतो, कारण 1 ला कुठल्याही नंबरने भाग दिला की तो इटसेल्फ तोच नंबर राहतो. अधिक आहे बघा इथे, अधिक 6 9 54, 54 म्हणजे हे 9च येते, आणि वजा आहे 8 गुणुले 8 गुणले 3 आणि 4 आहे, 8 चोक 32, 32 म्हणजे 5 आहे, वजाचे 5 अधिकचे 9 आणि 7 2 14, 7 1 21, 21 म्हणजे 3 आहे. 3 मधून जर आपण इथे घालवलो, 3 मधून जर आपण इथे घालवलं जर वजा 5, 3 मधून जर आपण इथे घालवलं वजा 5, तर हे 9 तर घ्यायची गरज नाही, 12 म्हटलं ते चालेल. तर 9 आणि 3 12, 12तून 5 गेले तर 7 येतात, तर 7 हे म्हणजे डिजिटली उत्तर इथे आला पाहिजे. तर 7 असा ऑप्शन कुठला मॅच व्हायला की हे 80 आहे, नाही येणार. 7 9 नाही येणार, 7 आणि 8 15 नाही येणार, 16, तर हे उत्तर नन ऑफ दिस यायला पाहिजे. तर हे उत्तर नन ऑफ दिस यायला पाहिजे. तर एकदा आपण डिटेलमध्ये व्हेरीफाय करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर मी 48चे 25% काढतो, 250% काढतो, ह्याचे 48 आहे. उलटा विचार करूया, सोपं जाईल. तर 250% कसं काढले येतील, 25% म्हणजे 1/4, तर 4 1 4, 4 दोन्ही आणि ह्याचं 0, 120 आहे. ही व्हॅल्यू 120 आहे तुमची. 120 अधिक साइन गुणले 9 म्हणजे 54 येते, 54 आणि वजाचे 83 4 वर्षे 104 आहे बघा. तर ह्या केसमध्ये 54 प्लस केला तर 54 64 74, 174 आहे. 174 मधून 104 गेलं तर हे येते तुमचं 70, जे की नाहीच आहे. 7 रेशो व्हॅल्यू होते, तर बरोबर, नन ऑफ दिस ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, चला पुढचा पॉईंट. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा पॉईंट आहे भाग देऊया. 18 1 18, 18 1 18, राईट. राहिले 2, 8 2 36, 8 3 54, तर हे 13 आहे बघा. 13 म्हणजे 3 आणि 1 4 म्हणतो मी, 4 गुणले 4 आहे आणि 9 ला कशाना प्रमाणे 9 येते, ज्याच्या 16, 16 म्हणजे 7, डिजिटली 7 कुठे येते का, 5 7 7, तर हेच बरोबर आहे, बाकी कुठे येत नाही, तर बरोबर आहे. चला सी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट, तर हे 6 गुणले 6 आहे बघा, 6 गुणले 4 आणि 2 6, 6 36 म्हणजे 9 आहे, 9 ला घेतला नाही तरी पण चालते, 5 आणि 1 6 आहे आणि हे 7 आणि 1 8 आहे, 6 आणि 48, 48 म्हणजे 12, 12 म्हणजे 3 येते डिजिटली, आणि अधिक 6 6 12 13, 13 म्हणजे 4, 4 आणि 3 7, बरोबर आहे का, 9 ला घेतला नाही तरी चालतंय. पुन्हा एकदा व्हेरीफाय करा वाटलं 7 कुठे येते का, तर 7 मला इथं गावते का, 7 आणि 5 12 नाही येणार, 9 कॅन्सल, 6 आणि 1 7, पुन्हा एकदा व्हेरीफाय करूया म्हणजे लक्षात येईल. बघा, तर याच्यामध्ये 6 आहे, 6 गुणुले 6 आहे, बरोबर आहे, वजा 5 आणि 1 6 आहे आणि 7 आणि 1 8 येते आणि अधिकचे 6 6 12 आणि 13, 13 म्हणजे 4 येते, 13 म्हणजे 4 येतं, ते 6 6 36 म्हणजे 9 आहे, आणि वजाचे विचार केलं तर 6 8 48, 6 8 48, 48 म्हणजे 12, 12 म्हणजे 3, वजाचे 3 येते आणि अधिकचे 4, वजाचे 3 आणि अधिकचे 4, 9 ला घेतला नाही तरी पण चालतंय, तर म्हणजे वजाचे 3 आणि अधिक 4 म्हणजे अधिकचे 1 येतात, अधिकचे किती येतात, 1 येतात. 9 आणि वजा 3 केला तर किती येतं, हे 6 येतं, आणि 6 आणि 4 केला तर 10 येतं, 10 म्हणजे पण एकच, मी डायरेक्टली बघितलं 9 म्हणजे 0च असतो डिजिटली, तर वजाचे 3 आणि अधिकचे 4 म्हणजे अधिकचे 1, तर 1 कुठे येते बघा, ते माझं उत्तर यायला पाहिजे. 8 आणि 1 9 नाही येणार, 9 कॅन्सल नाही येणार, हे पण नाही येणार,
हे पण नाही येणार, हेच बरोबर आहे. पहिलाच ऑप्शन करेक्ट आहे. कारण 9 आणि 1 10 म्हणजे 1 येते, किंवा 6 आणि 3 9 कॅन्सल करा 1. तर फर्स्ट वन इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट 29 म्हणजे 3 आणि 1 4 चा वर्ग. 3 आणि 1 4 चा वर्ग 16. 16 म्हणजे 7 डिजिटली, कारण 13 चा वर्ग 169 येतो. तर 169 म्हणजे प्लस केला की 7च येते. पुढं 529 म्हणजे हे 23 आहे. 23 म्हणजे 3 आणि 2 5 आहे, 5. आणि वजा 9 ला कशाप्रमाणे 9च येते, ते घ्यायची गरज नाही. 7 आणि 5 12. 12 म्हणजे 3. डिजिटली 3 कुठे येते बघा, ते माझं उत्तर आहे. तर 3 म्हणजे हे जायला लागले, बाकी 3 कुठे येतच नाही. तर ऑप्शन माझा सी करेक्ट आहे. सी. 29 नंतर त्याच्यानंतर 30 नंबर. 5 आणि 2 7 आहे. 7 गुणिले 8 आहे बघा. अधिकचे 8 आणि 9 चा वर्ग म्हणजे 81 म्हणजे 9च येते. 9 ला कशाने पण गुणा, डिजिटली 9च येते. 9 दुणे 18 9च. 27 म्हणजे 7 आणि 2 9. 36 म्हणजे पण 3 आणि 6 9. अशा पद्धतीनं 9 ला कशाने हे 9 घेतला नाही तरी पण चालते. ठीक आहे. आणि वजा म्हणतो मी, चला इथे वजा. तर वजा आहे, हे डिवाइड करून घ्या. 22 एक्के 22 झाले 4. 22 दोन्ही 44 म्हणजे वजाचे 3 आहेत. वजाचे 3 आहेत. तर 7 8 56. 56 म्हणजे 11. 11 म्हणजे 2. 2 मधून 3 गेलो तर वजाचे 1 म्हणजे अधिकचे 9 केला तर 8 येते. तर हे माझं उत्तर यायला पाहिजे. तर पहिलाच ऑप्शन करेक्ट आहे. 5 आणि 9 कॅन्सल होते 8 बरोबर. अजून कुठे 8 येते का, नाही. 7 आणि 8 9 10 नाही येणार. त्याच्यानंतर पुढं कुठेच मॅच होत नाही आहे. तर ऍब्सोल्युटली फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट वन. फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट वन असं म्हणजे. पुढं हे पण मॅच लागले, सॉरी बरोबर आहे. 7 आणि 2 9 कॅन्सल होते 8. हे पण ऑप्शन मॅच व्हायला लागलाय. तर डिजिटली विचार केला तर ए पण मॅच व्हायला लागले आणि ई पण मॅच व्हायला. तर 2 ऑप्शन आले, तर दोन्ही ऑप्शन करेक्ट येणार नाही. तर आपण एकदा व्हेरीफाय करूया. चला बघा. तर इथं 2 आहे. 52% जर काढला तर इथं लास्टला 2 असेल तर इथं डिजिटली करा किंवा डिटेलमध्ये करा, कसं आहे. तर 52% जर आपण याचं काढतो म्हटलं तर कसं काढू शकतोय. 52 म्हणले 8 करा आणि डायरेक्टली 0 ठेवा, किंवा कसंही, किंवा हे तर 12 आहे, हे तर 12 आहे. तर ह्या केसमध्ये ह्याला मी युनिटरी मेथडनं करायचा प्रयत्न करतो. युनिटरी म्हणजे शेवटच्या अंकावर होते का बघा. तर 52% म्हणजे, तर इथं 2 गुणिले 100चे 0 तर कॅन्सल होतात. 8 दोन्ही 16 म्हणजे लास्टला किती ना सांगा येते 6 एक प्रकारे.